महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलेली आहे आणि आता या संदर्भात उद्धव ठाकरे यांचं महत्त्वाचं विधान समोर आलंय। महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। मनसे संदर्भातल्या युतीवर त्यांनी हे भाष्य केलं असून मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये युतीच्या चर्चेला या विधानामुळे बळ मिळालंय। गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांचं हे सूचक वक्तव्य बरंच काही सांगून जात आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बरोबर आहे। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश कशाला मी बातमीच देत ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या सकारात्मक विधानावर आता मनसेने प्रतिक्रिया दिलेली आहे। जनतेच्या मनात काय आहे ते आम्हाला माहिती आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते जास्त महत्त्वाचं असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे। या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। दरम्यान आता याच संदर्भात खासदार संजय राऊतांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे। युती संदर्भात नेते तर सकारात्मक आहेत आणि म्हणूनच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तसंच सोशल मीडियावर जाहीर सांगून कुणी फोन करत नाही, कदाचित दोन्ही नेत्यांचे एकमेकांना फोनही झाले असतील असं सांगत युतीचे स्पष्ट संकेत राऊतांनी दिले। नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे। आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत। आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं ना। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तो एवढी लवकर फळं आली कशी? दरम्यान एका बाजूला संजय राऊत असं बोलतायत, मात्र खासदार संजय राऊत यांचा मनसेसाठी सूर बदललेला सुद्धा दिसतोय। याआधी भाजपाची नेते मंडळी राज ठाकरे यांची भेट घ्यायचे तेव्हा राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोललाय का असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं, मात्र आता राज ठाकरे यांचं घर हे दुसरं घर आहे आमच्यासाठी असं राऊत म्हणाले। त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना। मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे। कॅफे हे नाव मला वाटतं संजय राऊतांनीच दिलेलं, आज घरही तेच म्हणतायत। त्यामुळे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन होतंय। हे जे काय ते 3-3.5 महिने जेलमध्ये राहिले म्हणून होतंय का? काही वेगळं कारण आहे? गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे, त्याच्यामुळे होतंय माहित नाही, पण परिवर्तन होतंय, चांगली गोष्ट आहे। आम्ही त्याचं स्वागत करतो त्या परिवर्तनाचं। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली असताना आता मनसे नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत।
ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं स्पष्टपणे देशपांडेंनी म्हटलंय. दरम्यान कॅमेरासमोर बोलून काही युती होत नसते. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील असा सल्ला अविनाश जाधवांनी देखील दिलेला आहे. जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोचू शकत नाही. ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले. त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे. हा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेलेले, ह्याला म्हणतात प्रस्ताव. दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, बरोबर आहे. जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं, मनसेसोबत जायला हवं, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे. एक कॉल, एक फोन. जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील. कॅमेरासमोर बोलून युती होऊ शकते का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही आम्ही काटकसर करणार. उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या मनात असेल, दोन्ही ठाकरे एकत्र येणार, महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. युती संदर्भात युती मनसे आणि महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. दोन्ही ठाकरे एकत्र येणार, महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. युती संदर्भात युती मनसे आणि महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. तर ठाकरे बंधूंच्या युतीवर आपण पाहिलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलेलं आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी देखील केलेले आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा मागतील, सहमती दर्शावी असं यावेळेस जाधवांनी म्हटलेलं आहे. हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासातली, त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजेत. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की दोघांचेही पक्ष, लहान कोण मोठा कोण हा त्यांचा त्यांनी विचार करावा. या दोघांचेही पक्ष दोघांनी अबाधित ठेवावे. कुणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करू नये. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा तर भरपूर आहेत. मात्र खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि कधी येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. यानंतर बोलूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची चांगलीच दमछाक होतीये. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे. त्यामुळे यावरनं पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा 1827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे. तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 410 कोटींचा निधी दोनदा वळवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचे आतापर्यंत एकूण 820 कोटी 60 लाख वळवलेले आहेत. आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी जवळपास 3 वेळा सरकारनं वळवलाय. आदिवासी विभागाचा आतापर्यंत 1007 कोटींचा निधी वळवण्यात आलाय. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे एकूण 1827 कोटी 70 लाख रुपये लाडक्या बहिणींना दिले.
दरम्यान लाडकी बहिणी योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बोलण्यास नकार दिलाय। हात जोडून ते पुढे निघाले। याआधी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र आता पुन्हा त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडून मौन पाळल्याचं दिसतंय। गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल विरोध करताय, आता बोलत नाही। विभागाचा पैसा वळवला जातो। मंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जमीन घोटाळ्याचे आरोप केलेले। शेंद्रा MIDC मध्ये 5 एकर जागा ट्रक टर्मिनससाठी आरक्षित होती आणि ही जागा आरक्षण काढून 6 कोटी 9 लाखांना खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केलेला आहे। ही जागा मुलगा सिद्धांत आणि शिरसाट यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। MIDCच्या रिझर्व्ड ट्रक टर्मिनसचा लँड होता। हे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या हातात आहे। त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे 21,275 स्क्वेअर मीटरचा जे प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी ते रिझर्व करून तितकंच लँडची मागणी संजय शिरसाटच्या मुलांनी केली आणि ते लँड संजय शिरसाटच्या मुलांना देण्यात आला। या आरोपांनंतर साम टीव्हीनं संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केलेली, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। यानंतर वळत इतर बातम्यांकडे बातमी गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यामध्ये छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कवंडे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली। जनजागरण मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी नागरिकांसोबत संवाद साधला। इथल्या नागरिकांसोबत त्यांनी जमिनीवर बसून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे होतात, मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे सभा आपण पाहत असतो, मात्र गडचिरोलीत आज वेगळं चित्र आहे। कवंडे आता महाराष्ट्राचं प्रवेशद्वार होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी तुमच्या विकासाच्या सगळ्या योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी करणार आहोत। सगळे लाभ आपल्याला मिळाले पाहिजे। आणि यानंतर बातमी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यासंदर्भातली। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं। आपण जिंकायला लागलो होतो असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। भारताला गेले 20 ते 25 वर्षांपासून दहशतवाद्यांचा त्रास होत होता आणि ती घालवण्याची संधी भारताने का घालवली असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला। पंतप्रधान युद्धाच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळाच्या नंतर जनतेशी खोटं बोललेत अशा आता बातम्या यायला लागलेल्या आहेत। तुम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये होतात अशी पण जेव्हा आर्मीत ह्याला तुम्ही असणारा हाय अलर्टवरती फक्त ठेवलं होतं। गेल्या 20-25 वर्ष टेररिझमचा जो त्रास होत होता आणि तो पाकिस्तानकडून होत होता तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर ही संधी भारताने का घालवली। आणि यानंतर बातमी आहे तुमच्या आमच्या आरोग्यासंदर्भातली महत्त्वाची, तुम्हाला धडकी भरवणारी। देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली आहे। देशामध्ये आता 5,364 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत। महाराष्ट्रामध्ये 548 सक्रिय रुग्ण आहेत आणि केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे। नागपुरात सुद्धा कोरोनानं 2 जणांच्या मृत्यूनंतर आता स्वाईन फ्लूनं तोंड वर काढायला सुरुवात केलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूमुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। नागपुरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आणि हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरतंय। यावेळेस आरोग्य विभागाच्या नोंदणीनुसार पूर्व विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते जून दरम्यान 27 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले। त्यातील सर्वाधिक 14 रुग्ण हे केवळ नागपूर शहरी भागात सापडले, तर ग्रामीण भागामध्ये 6 रुग्णांची नोंद झाली असून चंद्रपुरात 3, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळलेला आहे। आणि यानंतर जालन्यामधून एक धक्कादायक बातमी। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ साम टीव्हीनं दाखवला होता। यावेळेस रुग्णालयामध्ये रुग्णांवर चक्क फरशीवर गाद्या टाकून उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ होता। रुग्णालयामध्ये जवळपास 200 बेडची सोय असूनही रुग्णालय रुग्णांना फरशीवर गाद्या टाकून उपचार करत होतं। दरम्यान आता आरोग्य उपसंचालकाने साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांना त्यांना सांगून अहवाल मागवलेला आहे। साम टीव्हीच्या या बातमीची आरोग्य प्रशासनानं आता दखल घेतली असून या प्रकरणी संबंधितांवर नक्की काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
बातमी बकरीद संदर्भात. बकरीदच्या निमित्तानं मुसलमान धर्मगुरूंनी मुसलमानांना महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. कुर्बानी देताना शेजाऱ्यांच्या भावनांचा आदर करा. कुर्बानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका. खुल्या रस्त्यावर बाजारामध्ये कुर्बानी देऊ नका असे निर्देश दिल्ली जामा मशिदीतून धर्मगुरूंनी दिलेले आहेत. देखिए, सड़कों पर, खुली जगहों पर, बाज़ारों पर कुर्बानी से परहेज करें. सफाई का जो है वो ख़ास ख्याल रखें और अपने पड़ोसियों के जज्बात का जो है वो लिहाज फरमाएं. आणि यानंतर बातमी आहे महत्त्वाची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणासंदर्भातली. या प्रकरणी आता मुख्य आरोपी केतन कदमच्या घरी छापेमारी करण्यात आलेली आहे. वरळीतील केतन कदमच्या घरी ईडीनं छापेमारी केली असून ईडीच्या 8 अधिकाऱ्यांकडनं चौकशी करण्यात आलेली आहे. कदम याच्या घरामध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येते. मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये वरळीमध्ये ईडीकडनंही छापेमारी करण्यात आलेली आहे. ईडीचे 8 अधिकारी या संदर्भात चौकशी करतायत आणि या संदर्भात कागदपत्रांची पडताळणी सध्या सुरू आहे. दरम्यान मिठी नदी प्रकरणासंदर्भात अभिनेता दिनो मोरियाच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी दिनो मोरियाच्या मुंबईतील घरी ईडीनं छापेमारी केलेली आहे. या प्रकरणी त्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडनं 2दा चौकशी करण्यात आलेली आहे. दिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनो मोरिया याचीही चौकशी करण्यात आली असून मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम याचा अभिनेता दिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरनं संभाषण झाल्याचं आढळलं आणि त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. तर जुलै 2005 मध्ये मुंबईमध्ये पुरामुळे 1000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. मिठी नदीमध्ये गाळ साचल्यामुळे ही घटना घडलेली. नदीच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यात आलं. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे बीएमसीचं मोठं नुकसान झालं. घोटाळा केल्याच्या आरोपाखाली बीएमसी अधिकारी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राज ठाकरे जर महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र येणार असतील तर मी स्वतः त्यांचं स्वागत करेन अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे. आले तर आनंदच आहे ना. कुठल्याही 2 संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना. शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय. कशाला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार. महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करेन. आणि यानंतर बातमी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातील. या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याची चौकशी आता होणार आहे. यामध्ये एक धक्कादायक बाब उघड झाली असून पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यावर त्यानं मंत्रालयामध्ये अपील केलेलं का आणि त्यासाठी मंत्रालयात कुठल्या व्यक्तीनं मदत केली आहे याचा तपास आता होणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशीसाठी एक समिती नेमलेली आहे आणि आता या समितीच्या अहवालामध्ये नक्की काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुळशी तालुक्यातील कासारसाई इथं जमिनीच्या वादातनं एका वकिलाने पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आलेला आहे. वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या हक्कासंदर्भात वाद झाला आणि या वादातनं भोईर यांनी स्वतः परवानाधारक पिस्तूल बाहेर काढून शेतकऱ्यांना धमकावलं. त्यामुळे परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालं. खाली चाललोय, हात लावायचा नाही. दरम्यान अशा या घटनांमुळे आता राजरोसपणे परवाने देण्यात येतात का शस्त्राचे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. यानंतर वळत इतर बातम्यांकडे. बातमी आहे पावसासंदर्भातली. राज्यामध्ये मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर जूनच्या सुरुवातीपासूनच ओसरला.
ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरीत बरसत असताना उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झालेली आहे. राज्यामध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आले आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. कुठे कुठे वादळी पावसाची शक्यता आपण पाहतोय. ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता. यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि संभाजीनगरला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीला सुद्धा येलो अलर्ट आहे. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मान्सूनची आठवडाभरापासून एकाच जागी रेंगाळ्याची स्थिती आहे. दरम्यान महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूननं पुढे चाल केलेली नाही. अरबी समुद्रातून 26 मे पासून तर बंगालच्या उपसागरातून 29 मे पासून मान्सून पुढे सरकलेला नाही. मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, पुरी आणि पूर्व भारतातील बलूरघाटपर्यंतची मान्सूनची सीमा कालपर्यंत कायम होती. मान्सून अद्यापही कमजोर असल्यानं पुढील वाटचालीसाठी वाट पाहावी लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. सातपुडा पर्वतरांगेमध्ये जोरदार पाऊस झाला. यावेळेस चांदसैली घाट परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे नदीला पूर आलेला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये नदीला पूर आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे. पुण्यात दमदार पावसाची सुरुवात आपण पाहतोय. पुण्यातील अनेक भागामध्ये पाऊस होत असून पावसामध्ये पुण्यातील अनेक रस्ते जलमय झाल्याचं चित्र सुद्धा समोर आलेलं आहे. आणि आता बातमी आहे नाशिककरांसाठी महत्त्वाची. मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून धरणामध्ये 2509 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत 19% अधिक पाणीसाठा झालेला आहे. जूनच्या सुरुवातीलाच गंगापूर धरण 44% भरलेलं आहे. तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला खरीपाचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी बियाण्यांची जुळवाजुळव करत आहे. शासनाकडनं हेक्टरी 75 किलो बियाणं 100% अनुदानावर देण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला 9 किलो कमी बियाणं मिळत आहे. कारण महाबीजकडनं 22 किलोची एक बॅग तयार करण्यात आलेली आहे आणि अशा 3च बॅग मिळत असल्यानं केवळ 66 किलोच बियाणं पदरात पडत आहे. 9 किलो बियाणं जातं तरी कुठं असा सवाल यावेळी शेतकरी उपस्थित करत आहेत. आपण पाहतोय शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारनं आणलेल्या आहेत. मात्र या सर्व योजना कागदावरच आहेत का असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. खरीपाचा हंगाम अगदी तोंडावर आलेला आहे. बियाणांसाठी शेतकरी आता दुकानांमध्ये जातोय. यावेळेस 75 किलो बियाणं 100% अनुदानावर देण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला 9 किलो कमी बियाणं मिळते कारण महाबीजकडनं 22 किलोची एक बॅग तयार करण्यात आलेली आहे. माझ्या कुटुंबामध्ये दोघांना त्या महाडीबीटी मध्ये सोयाबीनच्या लॉटरीमध्ये लागलं होतं. त्याच्यामध्ये माझ्या नावावर 1 हेक्टरसाठी 75 किलो लागलं होतं आणि माझ्या आईच्या नावावर 65 किलो लागलं होतं. मग आता इथं सध्या 22 किलोची पॅकिंग उपलब्ध असल्यामुळे 22-66 अशा 3 बॅगा मला मिळालेल्या आहेत आणि उरलेले जे 9 किलो आहे ते कमी मिळत आहे. आणि यामुळे राज्यामध्ये बियाणं घोटाळा सुरू झालेला आहे का असा अतिशय गंभीर सवाल उपस्थित झालेला आहे. यानंतर पाहूयात बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. अमरावतीमध्ये साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि अन्न अभियानाअंतर्गत वाटप बियाणांमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलं. कृषी केंद्र संचालकांनी बियाणं वाटपामध्ये घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती. त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
शासकांनी डल्लामधल्या बियाण्यावरती 75 किलो बियाणं द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना 66 किलोच बियाणं दिलं जाते. 22 किलोच्याच बॅगा दिल्या जातात, त्या पण 3च बॅग दिल्या जातात. त्याची चौकशी करतो आपण. मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या आहेत. मी लगेच अमरावती विभागाच्या आमच्या JDOला फोन करून लगेच चौकशी करतो आणि त्या संदर्भात जर काही कृषी सेवा केंद्रावाल्यांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देशित करणार. यानंतर बातमी वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भातली. JCB फसवणूक प्रकरणामध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले. या प्रकरणी आता शशांक हगवणेचा मित्र प्रणय साठेला अटक करण्यात आलेली आहे. शशांक हगवणे, लता हगवणे आणि प्रणय साठेला राजगुरुनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले. यावेळेस हगवणे मायलेक आणि एजंटला मदत करणाऱ्या प्रणय साठेला 5 दिवसांची पोलीस कस्टडी ठेवण्यात आली. मात्र या संदर्भात निर्णय कोर्टाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. या तिघांना सुद्धा 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता या पोलीस कोठडीमध्ये पुढील काय चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि यानंतर पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. 500 रुपयांची नोट आता बंद होणार आहे. हा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र असा दावा करणारा व्हिडिओ आता समोर आलाय. यामध्ये तारीखही सांगण्यात आलेली आहे. पण खरंच 500 रुपयाची नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलेले पाहूयात. RBI की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया. नोटबंदी ही है. और मैं आपको तारीख दे दूं, जो सूत्र बता रहे हैं कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म. हा दावा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. चलनातून 500 रुपयांच्या नोटा बंद होणार आणि त्या नोटांची छपाई देखील बंद केली आहे असा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीनं काय दावा केलाय पुन्हा एकदा ऐका. RBI की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया है. कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म हो गया. 500 रुपयांच्या नोटा बंद होणार. 500 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? 500 रुपयांच्या नोटा बंद होणार हा दावा म्हणजे सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचा विषय. एखादी 20-30 रुपयांची छोटी वस्तू घ्यायची असेल आणि 500 रुपये सुट्टे करणं म्हणजे अनेकांना टेन्शन येतं. दुकानदारही सुट्टे पैसे देत नाहीत आणि आता चक्क 500 रुपयांची नोटच बंद होणार असल्याचा दावा केल्यानं अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 500ची नोट बंद झाली तर दुसरी नोट चलनात येणार आहे का? 500ची नोट बंद होणार असेल तर आपल्याकडे असलेल्या 500 रुपयांचं काय करायचं असे अनेक सवाल उपस्थित होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. जशी 2000ची नोट चलनातून बाद झाली तशी 500 रुपयांची ही नोट बंद होऊ शकते असं अनेकांना वाटू लागलंय. त्यामुळे खरंच ही नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एक्सपर्टना आमची टीम भेटली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. जेव्हा जेव्हा आपल्या नोटाबंदी झाली त्या पाठीमागचं कारण हे फक्त ब्लॅक मनी बाहेर काढण्याकरताच कारण सरकारने दिलं होतं. आणि हे जे ब्लॅक मनी ज्याला आपण काळा पैसा म्हणतो तो काळा पैसा हाय डिनॉमिनेशनच्या नोटामध्येच साठवला जातो. आणि 500 रुपयाच्या नोटामध्ये जर काळा पैसा साठवायचा म्हटलं तर त्याला लागणारा एरिया एवढं ह्यूज आहे. आणि 500च्या नोटा रद्द करून तुम्ही जर 200वर आणाल तर हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही केवळ अफवा 1001% अफवाच आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 2026 मध्ये 500च्या नोटा बंद होणार ही अफवा आहे. सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे. 500 रुपयांची नोट चलनात कायम राहणार आहे. लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय. असे दावे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जातात. पैशांचा विषय हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यानं सगळीकडेच याची चर्चा करतात. मात्र आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, ठाणे.